मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग एप्टिट्यूड या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. त्यासोबतच काही टिप्स आणि ट्रिक्स पाहूयात, ज्या टिप्स तुम्हाला एक्झाममध्ये यूज करता येतील. आता मित्रांनो, या क्वेश्चन्समध्ये काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स देखील इन्क्लुडेड असतील. आता मित्रांनो, तुम्हाला जर ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, त्यासोबतच बीजे मेडिकल कॉलेज पुणे, जीएमसी नागपूर, यासोबतच भारती विद्यापीठ पुणे, डीवाय कॉलेज पुणे, सिम्बायोसिस कॉलेज अशा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही आपली लाईव्ह बॅच जॉईन करू शकता, जी 2 तारखेपासून सुरू झाली आहे. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक, फुल सिलेबस नोट्स, यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप, या सर्व गोष्टी मिळणार आहेत. आणि जर नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई नीट या एक्झामची तयारी करायची असेल, तर त्याची देखील आपल्याकडे लाईव्ह बॅच 2 तारखेपासून सुरू होते आणि सेम फॅसिलिटी प्रत्येक कोर्स सोबत अवेलेबल होणार आहे. आता मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करा. चला तर आता लेक्चरकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, डॅश इज अ ग्लँड विच इज बोथ एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन. आता आपल्याला विचारलंय कुठला ग्लँड हा एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन ग्लँड आहे. तर पॅनक्रियाज वर्क ॲज बोथ ग्लँड, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. एक्झोक्राईन पार्ट काय करतो, सिक्रिट्स डायजेस्टिव्ह एन्झाइम्स इनटू द duodenum, and endocrine part काय करतो, it secretes insulin and glucagon into the blood. ओके, कधी कधी या दोघांचा वर्क देखील विचारू शकतात, त्यामुळे मी त्या दोघांची पण माहिती सांगितली. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ट्युबुलर सिक्रिशन डज नॉट टेक प्लेस इन. खालीलपैकी कशामध्ये ट्युबुलर सिक्रेशन होत नाही. ऑप्शन्स आहेत डीसीटी, पीसीटी, कलेक्टिंग डक, हेनलेस लूप. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, तो म्हणजे हेनलेस लूप. तर ट्युबुलर सिक्रेशन मेनली ऑकर्स इन पीसीटी and DTC, not in Henle's loop. Henle's loop is only for reabsorption. Reabsorption of water and salts, not for secretion. इन केस जर क्वेश्चन मध्ये हेनलीज लूप कशासाठी वर्क करतं हे विचारलं, तर आपण म्हणू शकतो की रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड साल्ट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, विच ऑफ द फॉलोइंग डिसीजेस कॅन बी कॉन्ट्रॅक्टेड बाय ड्रॉपलेट इन्फेक्शन. ऑप्शन्स आहेत मलेरिया, चिकन पॉक्स, निमोनिया, रायबीज. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज निमोनिया. Pneumonia is spread through cough and sneeze droplets from infected person. ओके, आणि जो मेन पॉइंट आहे ते म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन अफेक्टिंग लंग्स. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, द टर्मिनॉलॉजी यूज फॉर जॉईंट पेन इज. जॉईंट पेन साठी कुठली टर्मिनॉलॉजी यूज केली जाते, तर आपल्याला माहिती आहे ऑर्थो. ऑर्थो, आता इथे ऑर्थो याचा अर्थ काय असतो, जॉईंट, आणि अल्जिया याचा अर्थ असतो पेन. सो या दोघांना जोडून शब्द बनतो अर्थ्रलॅजिया, आणि हा जो असतो वर्ड जॉईंट पेन साठी टर्मिनॉलॉजी ही यूज केली जाते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आपण आहे बघा, इथे आपण असे दोन 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 एका शब्दाला 2 शब्दांमध्ये डिवाइड करून त्याचा अर्थ, म्हणजे आपल्याला माहिती आहे की अल्जिया याचा अर्थ पेन असतं, आर्थो याचा अर्थ जॉईंट असतं. सो असं आपण वर्ड सुद्धा क्रिएट करू शकतो. ओके, आता मायल्जिया असतं मसल पेनसाठी, ओटॅल्जिया असतं इयर पेनसाठी. असे बरेचसे टर्म्स असतात जे आपल्याला माहिती असायला हवेत आणि जे एक्झाम मध्ये विचारू शकतात. आता असंच जर तुम्हाला वेगवेगळे टर्म्स किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती हवी असेल, आणि मेन म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल, तर आपला कोर्स आहे तिथे आपण प्रत्येक थेरॉटिकल टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करतो, आणि त्यानंतर मेन म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करतो, आणि परत पीवायक्यूज क्वेश्चन देखील सॉल्व्ह करत असतो. सो त्याच्यामध्ये तुमची इतकी प्रॅक्टिस होती की तुम्हाला एक्झाम मधला प्रत्येक क्वेश्चन ओळखीचा वाटतो. आणि मेन म्हणजे आपला रेकॉर्ड देखील आहे, मागच्या वर्षी स्टुडंट्सनी छान मार्क्स घेतलेत, बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. सो आणि त्याच्यानुसार आपल्याकडे एक्सपिरियन्स टीचर्स देखील आहेत, एज्युकेटर्स, ते हेल्प करतातच. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग. ऑप्शन्स आहेत मेटाबॉलिझम, डीके, ग्रोथ, रिप्रोडक्शन.
आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज डीके. इथे काय म्हटलंय, लिव्हिंग बींगची खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी नाहीये, तर ती कोणती नसेल, डीके. लिव्हिंग बिंग काय शो करतं, तर ग्रोथ शो करतं, मेटाबॉलिझम शो करतं, रिप्रोडक्शन शो करतं. And decay occurs after death. So it is not a living property. Okay. Next question. Dash is known as emergency hormone. Emergency hormone कशाला म्हणतात, ग्लुकोजला का, नॉर ऍड्रेनालाइनला, ऍड्रेनालाइनला का इन्सुलिनला? तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज ऍड्रेनालाइन. It is secreted by adrenal glands in stress or fear. It increases heart rate as well as blood pressure and energy also. That's why it is also called as fight or flight hormone. Okay. Next question. Which of the following is a communicable disease? Options are typhoid, diabetes, night blindness, cancer. The correct option is option A, which is typhoid. It is communicable, which means spreads from one person to another. Typhoid is caused by Salmonella type B bacteria through contaminated food or water. आपल्याला एक्झाम मध्ये हे पण विचारू शकतात की कोणत्या व्हायरसमुळे डिसीज स्प्रेड होतो वगैरे, असे बरेचसे प्रश्न असतात. ओके. आणि डिसीजेस आणि त्याचे व्हायरस वगैरे त्याचे इफेक्ट्स वगैरे हा टॉपिक आपला झालेला आहे. तुम्ही तो टॉपिक हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लायसन्स टू प्रॅक्टिस नर्सिंग इन महाराष्ट्र, nurse has to register in. Options are Indian Nursing Council, Maine Nursing Council, Maharashtra Nursing Community, Maharashtra Nursing Council. The correct option असेल option D, which is Maharashtra Nursing Council. आता प्रत्येक नर्सला महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं करायला पाहिजे कशासोबत, तर MNC सोबत, विच इज महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल फॉर लीगल प्रॅक्टिस. MNC काय करतं, तर रजिस्ट्रेशन नंबर इश्यू करतं आणि लायसन्स सर्टिफिकेट देतं. Okay, next question pahata. Which of the following color coded bag is used to dispose of soil dressing, handbags, cotton swabs, blood bags, etc.? The correct option is option C. Okay, it is used for infected soil items like cotton, bandages, blood bags, and follow biomedical waste management rules 2016. Next question. X-ray imaging of the cardiac blood vessels to locate the position of blockages is called. The correct option is option A, which is angiography. It is an X-ray test to detect blockages in heart blood vessels. Okay. The best method to dry hands after hand wash is. Hand wash केल्यानंतर hand dry करण्यासाठी best method विचारलेली. Okay. So first आहे by dry air, by dry hair dryer, by common towel, none of the above. आता इथे बेस्ट मेथड विचारले. सो करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन ए, बाय ड्राय एअर. हेअर ड्रायर म्हणजे हा एक वे नाहीये, त्याच्याने आपण हेअर ड्राय करतो. बरोबर. एक कॉमन टॉवेल, जर तुम्ही कॉमन टॉवेल यूज केला तर त्याच्याने जर्म्स जे आहेत तर ते स्प्रेड होऊ शकतात आणि इन्फेक्शन कॉज होतं. त्याच्यामुळे आपण कॉमन टॉवेल देखील यूज करणार आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो टॉपिक होता हा हायजीन या चॅप्टर मधला आहे नर्सिंग ऍप्टिट्यूडचा. आता आपल्या बॅच मध्ये आपण प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. त्यानंतर पहा आधी डिस्कशन होता. ओके. बेसिक पासून टॉपिक शिकवला जातो, त्यानंतर MCQ सॉल्व्ह केले जातात, त्याच्यानंतर PYQs असतात आणि एक्झामच्या आधी तुमचं एका महिन्यात परत एक रिव्हिजन घेतलं जातं, ज्याला आपण क्रॅश कोर्स म्हणतो. सो रिव्हिजन सुद्धा यामध्येच येणार आहे तुम्ही जर हा कोर्स जॉईन केला तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच इज नॉट अ ड्राय कोल्ड ऍप्लिकेशन. आता इच्छे विचारले ड्राय कोल्ड ऍप्लिकेशन काय असतं. ड्राय कोल्ड म्हणजे काय येतं, ड्राय कोल्ड मध्ये आईस बॅग येतात. ओके. आईस पॅक येतं, आईस बॅग येतं, त्याच्यासोबतच आईस क्रॅडल येतं. कोल्ड कम्प्रेशन येत नाही. कोल्ड कम्प्रेशन केव्हा यूज केलं जातं, तर वॉटर किंवा लिक्विडसाठी. म्हणजे कोल्ड कम्प्रेस काय यूज करतं, तर वॉटर किंवा लिक्विड. त्याच्यामुळे ते ड्राय नसतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, कारण इथे नॉट विचारलंय. विच इज नॉट अ ड्राय कोल्ड ऍप्लिकेशन.
ड्राय कोल्ड म्हणजे काय? विदाउट मॉइश्चर. ड्राय कोल्ड म्हणजे विदाउट मॉइश्चर. समजलं? पण कोल्ड कंप्रेस मध्ये पाणी किंवा ओलावा असतो, त्याच्यामुळे ते ड्राय कोल्ड नाहीये. ओके. आता असा टाईपचा क्वेश्चन आला तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ड्राय कोल्ड ऍप्लिकेशन काय असतं. आपली कोर्स जॉईन केली तर त्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगत असते. नेक्स्ट क्वेश्चन, द डायल्युएंट यूज फॉर बीसीजी वॅक्सिन इज. जी बीसीजी वॅक्सिन असते ती फक्त डिस्टिल वॉटर सोबत मिक्स केली जाते. जे बाकीचे लिक्विड्स असतात ते वॅक्सिनला डॅमेज करू शकतात आणि त्याचे जे इफेक्ट्स असतात तर ते कमी करू शकतात. समजलं? त्याच्यामुळे बीसीजी प्लस ओनली डिस्टिल वॉटर, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट ऑफ सिडेक्स इज. सिडेक्सचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट विचारला. आता सिडेक्स हा काय? डिसइन्फेक्टंट आहे, जंतुनाशक आहे. जे सर्जिकलचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात तर मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स तर त्याला क्लीन करण्यासाठी वापरलं जातं. ओके. आणि त्यातला मेन जो केमिकल आहे ते असतं ग्लुटारॅल्डिहाइड. हा असतो मेन त्याचा घटक केमिकल, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, अ ड्रग यूज इन द ट्रीटमेंट ऑफ पेडियाट्रिक एड्स इज. ड्रग यूज इन पेडियाट्रिक एड्स विचारलं. आता कोणता ड्रग यूज केला जातो? आता पेडियाट्रिक एड्स म्हणजे काय? लहान मुलांमधला एड्स. याच्यासाठी कोणतं ड्रग, ट्रीटमेंटसाठी कोणतं ड्रग यूज केलं जातं विचारलं, तर तो असेल नेविरापाइन, ऑप्शन बी. आता हे काय करतं, तर बॉडीमध्ये जर एक व्हायरस असेल तर ते मल्टिप्लाय होत जातात ना, जर आपण त्याला तिथे थांबवलं नाही तर मग हे जे ड्रग आहे तर ते मल्टिप्लाय होण्यापासून रोखतं, स्टॉप करतं. नेक्स्ट क्वेश्चन, बॅगासोसिस इज कॉज बाय इनहलेशन ऑफ. हा जो आहे तो एक लंग डिसीज आहे. इज अन ऑक्युपेशनल डिसीज ऑफ द लंग्स कॉज बाय इनहेलेशन ऑफ. आता हा जो आहे तो लंग डिसीज आहे आणि हा मोस्ट ऑफ दी शुगर केनची इंडस्ट्री असती त्याच्यामध्ये जे वर्कर्स असतात तर त्यांच्यामध्ये हा डिसीज सापडला जातो. आणि हा का होतो, तर जे शुगर केन फायबरचं जे डस्ट असतं ज्याला बॅगेस म्हणतात, तर तो आपण जे तिथलचे वर्कर्स असतात तर ते इनेल करताना त्यांच्या बॉडीमध्ये जातं आणि त्याच्यामुळेच हा डिसीज स्प्रेड होतो. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, शुगर केन डस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ ESR इज. सिंपल विचारलंय. ESRचं फुल फॉर्म, ESRचं फुल फॉर्म. आता ESR काय असते फर्स्ट ऑफ ऑल, तर ही एक ब्लड टेस्ट आहे जे बॉडी मधलं इन्फ्लामेशन चेक करतं. इन्फ्लामेशन म्हणजे काय, तर सूज किंवा इन्फेक्शन आहे का ते शो करतं. तर याचं फुल फॉर्म असतं काय, इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, मेडिकल मॅनेजमेंट फॉर इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर इन्क्लूड. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन ए असेल ऍडमिनिस्टर मॅनिटॉल. आता जो मॅनिटॉल असतो तो ब्रेनवरची स्वेलिंग, प्रेशर जे आहे ते कमी करतो. अँड ऑल्सो इट हेल्प्स रिमूव्ह एक्सेस फ्लुइड फ्रॉम द ब्रेन, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. इन शॉर्ट लक्षात ठेवा, मॅनिटॉल रिड्युसेस ब्रेन प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन, which tablet is given under deworming program. आता इथे करेक्ट ऑप्शन काय आहे, तर ऑप्शन करेक्ट असेल ए, अल्बेंडाझोल. आता अल्बेंडाझोल हा काय करतो, तर इंटेस्टायनल वॉर्म्स असतात चिल्ड्रन मध्ये किंवा अडल्ट मध्ये, तर त्यांना किल करायचं काम करतं आणि हे गव्हर्नमेंट डिवॉर्मिंग प्रोग्राम्स मध्ये दिलं जातं, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए.
Next question. Chemical substances released by an organism that influence the behavior of other individuals of the same species are called. Correct option असेल option A, which is फेरोमोन. आता फेरोमोन हा एक केमिकल सिग्नल आहे जो ॲनिमल्स किंवा ह्युमन मधून रिलीज केला जातो. आता ते बिहेवियरला अफेक्ट करतं सेम स्पेसिसच्या. जसं की एक्झाम्पल म्हटलं तर अट्रॅक्शन, वॉर्निंग हे झाले त्याचे एक्झाम्पल. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. कोप्लिक स्पॉट सिम्पटम इज असोसिएटेड विथ मिसल्स, डॅप्थेरिया, चिकन पॉक्स, पर्ट्युसिस. आता कोप्लिक स्पॉट्स हा काय असतो, तर हा स्मॉल व्हाईट स्पॉट असतो आपल्या तोंडामध्ये, माउथमध्ये. दे अपियर बिफोर द मिसल्स रॅश स्टार्ट. मिसल रॅशची जी स्टार्टिंग असते तर तेव्हा ते दिसायला लागतं आणि हा अर्ली साईन आहे मिसल डिसीजचा. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. आता मिसल्स याला आपण मराठीमध्ये गोवर म्हणतो पहा. नेक्स्ट क्वेश्चन. विच बोन इज ऑल्सो नोन एज कॉलर बोन. कोणत्या बोनला कॉलर बोन असं देखील म्हटलं जातं? क्लॅव्हिकल, स्कॅपुला, रेडियस, ह्युमेरस. तर करेक्ट ऑप्शन असेल क्लॅव्हिकल म्हणजे ए. शोल्डर आणि चेस्ट या दोघांमध्ये क्लॅव्हिकल बोन हा प्रेझेंट असतो. हा जो बोन असतो तो कनेक्ट करतो आर्मला, आपल्या बॉडीच्या आर्मला कनेक्ट करतं आणि त्याला कॉलर बोन सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. VDRL टेस्ट इज डन फॉर द डायग्नोसिस ऑफ. VDRL टेस्ट ही कशासाठी केली जाते? तर VDRL टेस्ट म्हणजे काय असतं? व्हनरेल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी टेस्ट. हे कशासाठी यूज केली जाते? सायफिलिस इन्फेक्शन डिटेक्ट करण्यासाठी ही टेस्ट यूज केली जाते आणि सायफिलिस इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू फ्रॉइड विच कंपोनंट ऑफ पर्सनॅलिटी ऑपरेट्स अकॉर्डिंग टू द रियालिटी प्रिन्सिपल. ऑप्शन्स आहेत आयडी, इगो, सुपर इगो, ट्रस्ट. आता सिगमंड फ्राइड यांची म्हणजे एक्झॅक्टली त्याचे 3 पार्ट्स असतात पर्सनॅलिटीचे. फर्स्ट म्हणजे आयडी, सेकंड म्हणजे इगो आणि थर्ड म्हणजे सुपर इगो. आता इगो वर्क्स ऑन द रियालिटी प्रिन्सिपल म्हणजे काय रिअल आहे आणि काय प्रॅक्टिकल आहे याच्यावरती काम करतं. इट बॅलन्सेस द आयडी अँड सुपर इगो. आयडी म्हणजे डिझायर्स आणि सुपर इगो म्हणजे मॉरल्स. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज इगो. नेक्स्ट क्वेश्चन. सिम्प्लिफाईड पार्टोग्राफ should be used for every female in labor. Second आहे for a female at risk to develop a complication. Third option on the choice of nurse. Fourth option pregnant woman undergoing cesarean section. आता पार्टोग्राफ हा चार्ट आहे आणि कशासाठी यूज केला जातो तर लेबर प्रोसेसला मॉनिटर करण्यासाठी हा चार्ट यूज केला जातो. आता याची मदत म्हणजे जी प्रेग्नेंट वुमेन आहे म्हणजे आई आणि तिच्या बेबीची कंडिशन माहिती करून घेण्यासाठी याचा यूज होतो ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी. इट शुड बी यूज फॉर एव्हरी वुमेन इन लेबर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन ए, विच इज फॉर एव्हरी फिमेल इन लेबर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रीटर्म बेबी मीन्स दॅट न्यू बॉर्न. बॉर्न बिफोर 37 वीक्स, बॉर्न बिफोर 40 वीक्स, बॉर्न बिफोर 42 वीक्स, बॉर्न बिफोर 47 वीक्स. तर प्रीटर्म बेबी याचा अर्थ काय तर 37 वीक्स प्रेग्नन्सीच्या 27 वीक कंप्लीट होण्याच्या आधी जर तो बेबी बॉर्न झाला असेल तर त्याला म्हणायचं प्रीटर्म बेबी. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आणि हे जे बेबीज असतात ते अंडरवेट असतात आणि त्यांना स्पेशल केअरची गरज असते. नेक्स्ट क्वेश्चन. द रिस्पॉन्सिबल कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर HIV इज. ऑप्शन्स आहेत ह्युमन इम्युन डिफिशियन्सी व्हायरस, सेकंड आहे सार्कोप्स स्केबीज, थर्ड आहे निसिरिया गोनोरिया आणि फोर्थ आहे ट्रिपोनेमा पॅलिडम. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज ह्युमन इम्युन डिफिशियन्सी व्हायरस. HIV कशासाठी म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. आता हा जो डिसीज आहे ते आपली इम्युन सिस्टीम वीक करते आणि हा एड्स स्प्रेड करतो, कॉज करतो. एड्स स्टँड फॉर अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. HIV causes AIDS. Next question. Universal precautions include options glowing, going, hand washing, all of the above.
आता युनिव्हर्सल प्रिकॉशन इनपुट याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. ऑप्शन ए, बी अँड सी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. युनिव्हर्सल प्रिकॉशन्स हे कशासाठी घेतले जातात, तर इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी घेतले जातात. आता यामध्ये ग्लोव्ज घालणं, गाऊन घालणं, हँडवॉश करणं या सगळ्यांचा समावेश होतो आणि याचं मेन काम असतं ते म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल करणं. नेक्स्ट क्वेश्चन, द प्लेस वेअर आरबीसीज आर प्रोड्यूस इज. आरबीसीज कुठे प्रोड्यूस होतात हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत लिव्हर, ब्लड, टेस्टिस, रेड बोन मॅरो. आरबीसी स्टँड फॉर रेड ब्लड सेल्स आणि हे रेड बोन मॅरो मध्ये फॉर्म होतात, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. आणि ते ऑक्सिजन कॅरी करतात आपल्या पूर्ण बॉडी पार्टसाठी. नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट वन, ॲज अ रुटीन ऑल न्यूबॉर्न आर गिवन ॲज इंट्रामस्क्युलर डोस ऑफ विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन के. विटॅमिन के इज गिवन टू न्यूबॉर्न बेबीज आफ्टर बर्थ. आणि हे कशासाठी प्रिव्हेंट करतं, तर ब्लिडिंग डिसऑर्डर आहे तर त्याला प्रिव्हेंट करतं. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विटॅमिन के. द प्रायमरी गोल ऑफ नर्सिंग केअर इज टू. नर्सिंग केअरचं प्रायमरी गोल विचारलंय, मेन हेतू विचारलाय त्याचा. तर ऑप्शन्स आहेत असिस्ट डॉक्टर्स इन प्रोसिजर्स, प्रमोट, मेंटेन अँड रिस्टोर हेल्थ. थर्ड आहे ऍडमिनिस्टर मेडिकेशन्स अँड फोर्थ आहे रेकॉर्ड पेशंट डेटा. आता नर्सिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर फक्त मेडिसिन्स देणे असं नसतं, तर त्यांचं मेन गोल असतं की पीपलची, पेशंटची हेल्थ व्यवस्थित ठेवणं, त्यासोबतच त्यांना रिकव्हर होण्यासाठी मदत करणं आणि त्यांची ओव्हरऑल हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करायचं काम कोणाचं असतं, तर नर्सचं असतं. त्यामुळे त्याच्या अंतर्गत नर्सिंग केअरच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी येतात, प्रमोट, मेंटेन अँड रिस्टोर हेल्थ. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच क्वालिटी इज मोस्ट एसेन्शियल फॉर अ नर्स व्हाईल हँडलिंग अ क्रिटिकल पेशंट. ऑप्शन्स आहेत स्पीड, सिम्पथी, एम्पॅथी आणि ऑथॉरिटी. जेव्हा एखाद्या क्रिटिकल पेशंटला जर नर्स हँडल करत असेल तर मोस्ट इसेन्शियल क्वालिटी विचारली. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे काय, तर अंडरस्टँडिंग पेशंटचं पेन, म्हणजे पेशंटला किती त्रास होतोय, त्यांचे इमोशन्स हे व्यवस्थित अंडरस्टँड करणं म्हणजेच काय असतं, तर एम्पॅथी. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. कारण एखादा क्रिटिकल पेशंट असेल तर त्याला फक्त केअरचीच गरज नसती, तर त्यासोबतच इमोशनल अंडरस्टँडिंग, त्याच्यासोबतच केअर या दोन्हींची गरज असते. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, अ नर्स नोटिसेस दॅट अ पेशंट इज अँशियस बिफोर सर्जरी, व्हॉट इज द बेस्ट नर्सिंग ऍक्शन. हा एक सिच्युएशनल क्वेश्चन आहे. म्हणजे इथं म्हटलंय की नर्सने नोटीस केलं की पेशंटचा जीव वर खाली होत आहे सर्जरीच्या आधी, त्याला घाबरतोय, तर त्या टाइमला नर्सने काय करायला हवं, तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज प्रोव्हाइड इमोशनल सपोर्ट अँड रिअश्युरन्स. आता सर्जरीच्या आधी नॉर्मल पर्सनला देखील अँझायटी होते, जीव घाबरल्यासारखं होतं. मग नर्सनी काय केलं पाहिजे, त्यांना शांतपणे बोललं पाहिजे, त्यांना रिअश्युरन्स दिलं पाहिजे की तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित सक्सेसफुल सर्जरी होईल, तुम्ही बरे व्हाल, आणि त्यांना इमोशनल सपोर्ट देखील दिला पाहिजे. त्यामुळे तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ नर्स. इथे नर्सची प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी विचारलेली आहे. ऑप्शन्स आहेत डायग्नोसिंग डिसीज, प्रिस्क्रायबिंग मेडिसिन, सी आहे मेंटेनिंग पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी अँड फोर्थ आहे परफॉर्मिंग सर्जरी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज मेंटेनिंग पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी. आता पेशंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रायव्हेट ठेवणं हे खूप गरजेचं आहे, आणि जर आपण एखाद्या पेशंटचे डिटेल्स जर शेअर करत असाल तर ते अनइथिकल आहे आणि इलिगल देखील आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाईल कम्युनिकेटिंग विथ अ पेशंट हु इज हार्ड ऑफ हिअरिंग अ नर्स शुड. आता इथे म्हटलंय जर एखाद्या पेशंटला व्यवस्थित ऐकायला येत नसेल आणि नर्सला त्या पेशंट सोबत कम्युनिकेट करायचं असेल, बोलायचं असेल, तर नर्सनी काय केलं पाहिजे, जोराने बोललं पाहिजे की स्पीक क्लिअरली अँड फेस द पेशंट, व्यवस्थित क्लिअर बोललं पाहिजे आणि लिप्सचे एक्सप्रेशन्स वगैरे शो केले पाहिजेत, म्हणजे फेस द पेशंट, फेस आपला पेशंट समोर ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर आहे शाउट फ्रॉम अ डिस्टन्स, डिस्टन्स वरून जोरजोरात ओरडलं पाहिजे, किंवा यूज मेडिकल टर्म्स, हे मेडिकल टर्म्स यूज केले पाहिजेत. हे बघा, पेशंटला मेडिकल टर्म्सचा तर काही संबंध नाही, कारण मेडिकल टर्म्स आपल्याला कळत नाहीत तर ते पेशंटला काय कळणार आहेत, कारण त्यांना त्यातलं नॉलेजच नसतं. त्यामुळे डायरेक्टली डी ऑप्शन पडतो. नंतर
ओरडणं सुद्धा गरजेचं नाहीये. जोरात बोललं तरी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, कारण त्यांना नीट ऐकायलाच येत नाहीये पेशंटला. त्यामुळे नर्सने लिप्सचा यूज करून, एक्सप्रेशन्सचा यूज करून ती गोष्ट पेशंटला समजावून सांगितली पाहिजे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, स्पीक क्लिअरली अँड फेस द पेशंट. नेक्स्ट क्वेश्चन, विच व्हॅल्यू इज मोस्ट इम्पॉर्टंट इन नर्सिंग इथिक्स? ऑप्शन्स आहेत प्रॉफिट, ओबेडियन्स, रिस्पेक्ट फॉर ह्युमन डिग्निटी आणि फोर्थ आहे डिसिप्लिन. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज रिस्पेक्ट फॉर ह्युमन डिग्निटी. प्रत्येक पेशंट रिस्पेक्ट डिझर्व करतो, मग ती कोणती पण कंडिशन असो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेशंट रिफ्युजेस ट्रीटमेंट ड्यू टू पर्सनल बिलीफ्स, व्हॉट शुड द नर्स डू? आता पेशंटने एखादी ट्रीटमेंट करण्यासाठी नकार दिला, तर नर्सने काय केलं पाहिजे? हे बघा, एवढं गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही पेशंट असो, तर त्याने रिफ्यूज करण्याचा, त्याने कुठल्याही ट्रीटमेंटला नकार देण्याचा त्याचा राईट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे नर्सने त्या डिसिजनचा रिस्पेक्ट केली पाहिजे आणि डॉक्टरला इन्फॉर्म केलं पाहिजे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, रिस्पेक्ट द डिसिजन अँड इन्फॉर्म द डॉक्टर. नेक्स्ट क्वेश्चन, आता मित्रांनो पहा, आपण आपला कोर्स जो लॉन्च केला त्यामध्ये प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये डिस्कस करत असतो, आणि आपले जे आधीची बॅच होती त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं इतकं छान नर्सिंग ऍप्टिट्यूड झालंय, किंवा प्रत्येक सब्जेक्ट आता नर्सिंग ऍप्टिट्यूडची सिलेबस कम्प्लीट झालाय. सो इतकं छान आपण तयारी करून घेतोय की प्रत्येक सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क पडतील. आपल्या टेस्ट सिरीज वगैरे सुद्धा सुरू आहेत. सो तुम्ही देखील आपली बॅच जॉईन करा आणि सगळ्यांसोबतच आउट ऑफ मार्क्स घ्यायचा प्रयत्न करा. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नर्सिंग प्रोसेस बिगिन्स विथ प्लॅनिंग, एव्हॅल्युएशन, असेसमेंट, इम्प्लिमेंटेशन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज असेसमेंट. पहिली स्टेप काय असते? जेव्हा नर्सिंगची प्रोसेस स्टार्ट होती तेव्हा पहिली स्टेप असते ती म्हणजे पेशंटचे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स प्रोफेशनल बिहेवियर इन नर्सिंग? खालीपैकी कोणता ऑप्शन हा प्रोफेशनल बिहेवियर इंडिकेट करतोय, शो करतो? तर ऑप्शन्स आहेत शेअरिंग पेशंट डिटेल्स विथ फ्रेंड्स, हे तर चुकीचं आहे, कारण पेशंटचा डेटा हा प्रायव्हेट असला पाहिजे. नंतर आहे मेंटेनिंग पंक्च्युअलिटी अँड डिसिप्लिन, हे बरोबर येतं. इग्नोरिंग हॉस्पिटल रूल्स असं केलं तर सगळं इलिगल होऊन जाईल. सो हा पण ऑप्शन कट होतो. आर्ग्युइंग विथ पेशंट, पेशंट सोबत आर्ग्यू केलं तर तो पेशंट वरती आपला ट्रस्टच बिल्ड नाही होणार. आणि कुठली पण सर्जरी करण्यासाठी, मेडिसिन्स देण्यासाठी आपल्याला आपल्यावरती पेशंटने ट्रस्ट ठेवला पाहिजे. त्यामुळे हा ऑप्शन पण कट होतो. सो करेक्ट ऑप्शन इज डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अ नर्स वर्किंग इन अ कम्युनिटी हेल्थ प्रोग्राम मेनली फोकसेस ऑन. ऑप्शन्स आहेत क्युरेटिव्ह केअर, प्रिव्हेंटिव्ह अँड प्रमोटिव्ह केअर, सर्जिकल केअर अँड इमर्जन्सी केअर. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज प्रिव्हेंटिव्ह अँड प्रमोटिव्ह केअर. कम्युनिटी नर्सिंग हे कशावरती फोकस करतं? तर प्रिव्हेंटिंग डिसीज अँड प्रमोटिंग हेल्थ, या दोघांवरती फोकस करतं. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अशी म्हणच आहे, आणि त्याच म्हणीवरती नर्सिंगची जी इथिक्स आहेत तर ते वर्क करतात. नर्सिंगची जी कम्युनिटी आहे ती वर्क करते. विच स्किल हेल्प्स अ नर्स अंडरस्टँड पेशंट्स बेटर? नर्सची कोणती स्किल अशी आहे जी पेशंटला व्यवस्थित अंडरस्टँड करू शकेल? आता ऑप्शन्स आहेत टेक्निकल स्किल, कम्युनिकेशन स्किल, रायटिंग स्किल, कॅल्क्युलेशन स्किल. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी. आता पेशंटच नव्हे तर कुणाला पण जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर कम्युनिकेशन स्किल ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. कारण एखाद्याची फिलिंग अंडरस्टँड करून घेण्यासाठी, एखाद्याला केअर एक्सप्लेन करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल ही खूप गरजेची आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, अ नर्स शुड वॉश हँड्स बिफोर अँड आफ्टर पेशंट केअर मेनली टू. ऑप्शन्स फॉलो रूल्स, सेव्ह टाइम, प्रिव्हेंट इन्फेक्शन, फोर्थ आहे इम्प्रेस सिनियर्स. आता इतकं लक्षात ठेवा, आपण जर व्यवस्थित हँड हायजीन केलं तर कुठलाही रोग, कुठलंही इन्फेक्शन त्या पेशंटला होणार नाही, आणि त्या पेशंटचं इन्फेक्शन तुम्हाला नाही होणार. त्यामुळे नेहमी हँडवॉश हे केलं पाहिजे, हँड हायजीन हे ठेवलं पाहिजे पेशंटला हात लावण्याआधी आणि त्यांचं चेकअप केल्यानंतर दोन्ही टाइमला, म्हणजे बिफोर अँड आफ्टर पेशंट केअर. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, प्रिव्हेंट इन्फेक्शन, इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी. इन नर्सिंग, अकाउंटेबिलिटी
मीन्स ऑप्शन्स आहेत ब्लेमिंग ऑदर्स, बिंग रिस्पॉन्सिबल फॉर वन्स ऍक्शन, वर्किंग अंडर प्रेशर, फोर्थ आहे कम्प्लिटिंग टास्क क्विकली. तर इथे करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी विच इज बिंग रिस्पॉन्सिबल फॉर वन्स रिॲक्शन. कारण स्वतःच्या कामाची जबाबदारी घेणं हे नर्सचं पहिलं कर्तव्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ साइन ऑफ गुड टीम वर्क इन नर्सिंग. खालीलपैकी कोणतं साइन आहे गुड टीम वर्कचं असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत वर्किंग इंडिपेंडेंटली ऑलवेज, नेक्स्ट आहे शेअरिंग रिस्पॉन्सिबिलिटी अँड कोऑपरेशन, कम्प्लिटिंग विथ कलिग्स, कॉम्पिटिंग विथ कलिग्स, आणि फोर्थ आहे अवॉइडिंग कम्युनिकेशन. नेहमी जर एकटं काम केलं तर ते टीम वर्क नसेल, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन कडे येतो. नेक्स्ट आहे शेअरिंग रिस्पॉन्सिबिलिटी अँड कोऑपरेशन. जर आपण एकमेकांना मदत करून जर काम केलं तर त्याला टीम वर्क म्हणता येईल, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट आहे कॉम्पिटिंग विथ कलिग्स. आता कलिग सोबत जर कॉम्पिटिशन ठेवली, कम्पीट केलं तर ते निगेटिव्ह इम्प्रेशन पडेल, बरोबर आहे, आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल, त्यामुळे हा ऑप्शन देखील कट होतो. अँड नेक्स्ट आहे अवॉइडिंग कम्युनिकेशन. जर कम्युनिकेशनच आपण अवॉइड केलं, त्यांना बोललंच नाही, तर हे अत्यंत चुकीचं आहे, त्यामुळे हा देखील ऑप्शन कट होतो. आता मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की आपला जो कोर्स आपण डिक्लेअर केलेला आहे, ज्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती, तर तो नक्कीच जॉईन करा. आमची गॅरंटी आहे, तुम्ही जर तो कोर्स जॉईन केला तर तुम्हाला 95+% नक्कीच पडतील. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलूयात. व्हाईल केअरिंग फॉर अन एल्डरली पेशंट अ नर्स शुड शो. ऑप्शन्स आहेत स्ट्रिक्टनेस, पेशन्स अँड रेस्पेक्ट, ऑथॉरिटी, निग्लिजन्स. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज पेशन्स अँड रिस्पेक्ट. जर वयोवृद्ध व्यक्तींना, पेशंटला आपल्याला सांभाळायचं असेल तर त्यांना टाइमची, केअरची आणि रिस्पेक्टची गरज असते, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, a nurse notices an error in medication order. What is the best action? Options आहेत administer it anyway, ignore it, clarify with the concerned authority, and fourth आहे ask patient to decide. आता इथे करेक्ट ऑप्शन काय पाहिजे, तर ऑप्शन सी क्लॅरिफाय विथ द कन्सर्न ऑथॉरिटी. जर एखाद्या मेडिसिन मध्ये, ऑर्डर मध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एरर भेटला तर नर्सनी ते व्यवस्थित क्लेरिफाय केलं पाहिजे डॉक्टर सोबत, किंवा जे त्यांचे सिनियर आहेत तर त्यांच्यासोबत क्लेरिफाय केलं पाहिजे, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ॲटिट्यूड इज इसेन्शियल व्हाईल डिलिंग विथ टर्मिनली इल पेशंट्स. आता इथे विचारलंय जे लास्ट स्टेजला पेशंट्स असतात तर त्यांना काय महत्वाचं असतं, कोणता ॲटिट्यूड हा महत्वाचा असतो. डिटॅचमेंट, कंपॅशन, फिअर अँड डिफरन्स. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज कंपॅशन. कारण टर्मिनल पेशंट्सला केअरची, काइंडनेसची, त्यासोबतच इमोशनल सपोर्टची गरज असते, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज कंपॅशन. नेक्स्ट क्वेश्चन, द रोल ऑफ अ नर्स इन पेशंट एज्युकेशन इज टू. Options are scold patients, provide clear and correct information, complicate instructions, avoid questions. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, तर ऑप्शन बी विच इज प्रोव्हाइड क्लिअर अँड करेक्ट इन्फॉर्मेशन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग शोज रिस्पेक्ट फॉर पेशंट ऑटोनॉमी. ऑप्शन्स आहेत मेकिंग डिसिजन्स विदाउट कन्सर्न, इन्व्हॉल्विंग पेशंट इन केअर डिसिजन्स, फोर्सिंग ट्रीटमेंट, इग्नोरिंग पेशंट ओपिनियन्स. आता एवढं लक्षात ठेवा की कुठलीही ट्रीटमेंट करायची असेल तर त्या ट्रीटमेंट बद्दल डिसिजन घेण्याचा पेशंटचा राईट असतो, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी इन्व्हॉल्विंग पेशंट इन केअर डिसिजन्स. म्हणजे कुठलाही पेशंटसाठी डिसिजन घ्यायचा असेल तर त्या डिसिजन मध्ये पेशंटला इन्व्हॉल्व केलंच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, इन अन इमर्जन्सी सिच्युएशन द नर्स फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी इज टू call relatives, save life and provide immediate care, complete paperwork, wait for doctor. इमर्जन्सी मध्ये पहिली सिच्युएशन रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, तर पहा कुठलीही गोष्ट इमर्जन्सी असेल तर त्यांना आधी फर्स्ट एड दिली पाहिजे, कारण जीव महत्वाचा असतो, त्यामुळे आपण लाईफ त्यांची वाचवली पाहिजे आणि त्यांचे जे मेडिकेशन आहे, फर्स्ट एड ट्रीटमेंट आहे, तर ती आधीच सुरू केली पाहिजे, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता फर्स्ट ऑप्शन आहे कॉल रिलेटिव्स. आपण रिलेटिव्हला कॉल करण्याच्या टाइम मध्ये जर पेशंटचा प्राण गेला
तर ते खूप धोक्याचं होऊ शकतं. सो फर्स्ट ऑप्शन कट होतं. थर्ड आहे कम्प्लीट. पेपर वर्क करण्यामध्ये पण खूप टाइम जातो आणि सिच्युएशन इथे इमर्जन्सी आहे. सो हा पण ऑप्शन कट होतो. आणि वेट फॉर डॉक्टर. डॉक्टरसाठी जर थांबलं तरीही टाइम वेस्ट होतो. सो डी ऑप्शन देखील कट होतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. अ नर्स मेंटेनिंग पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी फॉलोज विच प्रिन्सिपल. ऑप्शन्स आहेत ऑटोनॉमी, बेनिफिशियन्स, फिडेलिटी, जस्टिस. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज फिडेलिटी. फिडेलिटी म्हणजे काय, तर कीपिंग प्रॉमिसेस अँड ट्रस्ट. म्हणजे जो पेशंटचा पर्सनल डेटा आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ती कुणासोबत पण शेअर नाही करायची. ओके. आता जेव्हा नर्सिंग ऍप्टिट्यूडचा सब्जेक्ट येतो त्यामध्ये असे बरेचसे वर्ड्स असतात जे तुम्हाला अजून माहितीच नाहीये. मी आतापर्यंत थोडं बेसिक लेवलचे घेतले क्वेश्चन्स, युट्यूबवरती अपलोड केले होते, कारण तुम्हाला सब्जेक्ट इतकंही अवघड नको वाटायला. आता आपण थोडीशी लेवल वाढवणार आहोत, कारण एक्झाम मध्ये त्या लेवलचे क्वेश्चन्स येतात. यापेक्षा जास्त लेवलचे क्वेश्चन्स देखील एक्झाम मध्ये विचारले जातात. आणि आता आपल्या कोर्समध्ये तर आपण सगळ्या गोष्टी कव्हर करतोच. आता इथे देखील मी करायला लागली. पण तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर तुम्हाला खूप छान गायडन्स मिळेल. प्रत्येक टॉपिकची थेरॉटिकल कन्सेप्ट आणि त्यानंतर एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करून घेतले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. If a patient refuses treatment, which principles should be respected? Justice, autonomy, veracity, non-maleficence. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. कारण ऑटोनॉमी म्हणजे काय, ऑटोनॉमी म्हणजे काय, तर पेशंटचा हक्क असतो कुठलाही डिसिजन घेण्यामध्ये. म्हणजे त्यांच्या बॉडी रिलेटेड जर असेल की कोणती सर्जरी करायची किंवा कोणती ट्रीटमेंट घ्यायची, तर हे सगळ्या गोष्टींचा हक्क पेशंटला असतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असतं ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द नर्स पेशंट रिलेशनशिप इज बेस्ट डिस्क्राइब ॲज सोशल, प्रोफेशनल, पर्सनल, टेम्पररी. इथे करेक्ट ऑप्शन असेल प्रोफेशनल. समजलं. नर्स पेशंटची रिलेशनशिप कशावरती बेस असते, तर प्रोफेशनल रूल्स वरती, त्यासोबतच इथिक्स वरती, पर्सनल फिलिंग्स वरती नसते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ नर्स. आता इथे ऑप्शन्स आहेत प्रिस्क्रायबिंग मेडिसिन्स, डायग्नोजिंग डिसीज, प्रोव्हाइडिंग सेफ पेशंट केअर, परफॉर्मिंग सर्जरी. ऑप्शन करेक्ट असेल काय, तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज प्रोव्हाइडिंग सेफ पेशंट केअर. नर्सची मेन रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, तर पेशंटला सेफ फील करणं, पेशंटची काळजी घेणं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऍक्शन शोज प्रोफेशनलिझम इन नर्सिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी विच इज बिंग पंक्च्युअल अँड रिस्पॉन्सिबल. कारण प्रोफेशनल नर्सेस काय असतात, तर एकतर टाइम वरती सगळ्या गोष्टी करतात, कामं करतात, त्यांचे रिस्पॉन्सिबल असतात आणि त्यासोबतच डिसिप्लिन देखील असतात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे बी. नेक्स्ट क्वेश्चन. हँड वॉशिंग बिफोर अँड आफ्टर पेशंट केअर इज रिलेटेड टू. ऑप्शन्स आहेत सेफ्टी, इन्फेक्शन कंट्रोल, क्लीनलीनेस, इथिक्स. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सॉरी, तर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी विच इज इन्फेक्शन कंट्रोल. समजलं. आता हँडवॉश हे काय प्रिव्हेंट करतं, तर इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये म्हणून ते प्रिकॉशन्स घेतले जातात हँडवॉशचे. कारण एखाद्या पेशंटला आपण हात लावला तर त्याचे जर्म्स आपल्या हातावरती येणार, आपल्या बॉडीवरती येणार. सो त्याच्या आधी आपण पेशंटची केअर घेतल्यानंतर आपण हँडवॉश केले पाहिजेत. बरोबर आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच कम्युनिकेशन स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट व्हाईल लिसनिंग. जेव्हा आपण ऐकतोय तेव्हा कोणती स्किल गरजेची असते, तर इथे आहेत ऑप्शन स्पीकिंग, इंटरप्टिंग, ऍक्टिव्ह लिसनिंग, ऍडवायझिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज ऍक्टिव्ह लिसनिंग. कारण ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय असतं, तर एखाद्याचं शांततेने व्यवस्थित ऐकणे, अंडरस्टँड करणे आणि त्या गोष्टीला व्यवस्थित रिस्पॉन्ड करणे म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. वेन अ नर्स एक्सप्लेन्स अ प्रोसिजर बिफोर परफॉर्मिंग इट, इट इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत कन्सेंट, कॉन्फिडेन्शियलिटी, ऍडव्होकेसी, अकाउंटेबिलिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए विच इज कन्सेंट. आता इथे बघा, कन्सेंट म्हणजे काय, तर पेशंट
ऍग्री असला पाहिजे, त्याच्यावरती जी पण ट्रीटमेंट होणार आहे तर त्यासाठी ऍग्री असला पाहिजे, म्हणजे होकार दिला पाहिजे. एनकरेजिंग पेशंट्स टू एक्सप्रेस फिलिंग्स इज. आता इथे ऑप्शन्स आहेत फॉल्स रिअश्युरन्स, थेरापेटिक कम्युनिकेशन, नंतर आहे सिम्पथी आणि लास्ट ऑप्शन आहे ऍडवाइस. आता मित्रांनो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल तर थेरापेटिक कम्युनिकेशन. आता ही कम्युनिकेशन जी असते ते काय काम करतं तर पेशंटला त्यांच्या फिलिंग शेअर करायचं, त्यासोबतच पेशंटचा स्ट्रेस जो असतो, ताणतणाव जो असतो तर तो कमी करायचं काम करतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता फर्स्ट जो ऑप्शन आहे फॉल्स रिअश्युरन्स. फॉल्स रिअश्युरन्स म्हणजे काय, एक फेक होप देणे आणि ते एकदम चुकीचं आहे. सिंपथी, सिंपथी म्हणजे काय असतं तर कोणाबद्दल तरी सॉरी फील करणं, आणि सॉरी फील करून काही अर्थ नाहीये. जर सोल्युशन असेल तर त्याचा अर्थ असेल. फक्त विनाकारण सॉरी फील करणं दिस इज नॉट अ सोल्युशन फॉर एनी प्रॉब्लेम, राईट. त्याच्यानंतर आहे ऍडवाइस आणि ती नेहमी रिक्वायर्ड नसते. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सेप्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ऍक्शन्स शो. ऑप्शन्स आहेत लॉयल्टी, अकाउंटेबिलिटी, जस्टिस आणि ऑटोनॉमी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या एक्सेप्ट करणं. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे विच बिहेवियर हेल्प्स बिल्ड ट्रस्ट विथ पेशंट्स. ऑप्शन्स आहेत रशिंग, केअर किपिंग, प्रॉमिसेस, अवॉइडिंग आय कॉन्टॅक्ट, युझिंग जार्गन. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज किपिंग प्रॉमिसेस. आता जेव्हा नर्स प्रॉमिस करते तेव्हा पेशंटचा ट्रस्ट बिल्ड होतो, आणि हे जे बिहेवियर आहे तो पेशंटचा ट्रस्ट वाढवतो, आणि कुठली जरी ट्रीटमेंट करायची झाली तर पेशंटनी डॉक्टरवरती, नर्सेसवरती ट्रस्ट ठेवला पाहिजे, म्हणजे ते काळजी न करता कुठलीही ट्रीटमेंट करू शकतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, मेडिकेशन एरर नोटीस बाय नर्स शुड बी हिडन, इग्नोर, रिपोर्टेड इमिडिएटली, ब्लेम ऑन अदर्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज रिपोर्टेड इमिडिएटली. जर गोळ्यांमध्ये किंवा टाइममध्ये काही चूक दिसली तर नर्सने काय केलं पाहिजे तर रिपोर्ट केलं पाहिजे, लगेच सांगितलं पाहिजे, नाहीतर पेशंटला त्याचा हार्म होऊ शकतो. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रोल ऑफ नर्स इन पेशंट एज्युकेशन इज टू डायग्नोज, ऑर्डर टेस्ट, प्रोव्हाइड हेल्थ इन्फॉर्मेशन, प्रिस्क्राइब ड्रग्स. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज प्रोव्हाइड हेल्थ इन्फॉर्मेशन. नर्स काय करतं, पेशंटला एज्युकेट करतं अबाउट डिसीज, ट्रीटमेंट अँड केअर. आता पहा, डायग्नोज हे कोणाचा जॉब आहे, डॉक्टर्सचा जॉब आहे. ऑर्डर टेस्ट हे पण डॉक्टरचा रोल आहे, आणि एखादं ड्रग प्रिस्क्राईब करायचं असेल ते फक्त डॉक्टरच करू शकतं, दुसरं कोणालाही राईट नाही आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, इसेन्शियल ॲटिट्यूड फॉर नर्सिंग प्रोफेशन इज अँगर, पेशन्स, लेझीनेस, अरोगन्स. काय येईल तर इथे करेक्ट येईल ऑप्शन बी विच इज पेशन्स. इसेन्शियल ॲटिट्यूड विचारला होता. आता नर्सेस वेगवेगळ्या गोष्टीसोबत डील करतात, जसं की एखादा पेशंट खूप आजारी आहे किंवा एखादा पेशंट खूप स्ट्रेस आहे, तर अशा वेळेस त्यांना पेशन्सची गरज असते. त्यामुळे पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन द डील विथ सिक अँड स्ट्रेस पेशंट्स. ओके, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, नर्सेस फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स. आता पहा मित्रांनो, तुम्हाला हे अवघड वाटत असेल आणि मी इथे कमी लेवलचे क्वेश्चन्स घेते. एक्झाममध्ये अजून तुमची लेवल वाढवली जाते, कन्फ्यूज केलं जातं, कारण तो पेपर आहे आणि प्रत्येक चॅप्टर तुम्हाला डिटेलमध्ये आधी स्टडी करावा लागेल. इथे मी सिच्युएशनल क्वेश्चन्स घेतलेले. याच्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन्स देखील विचारले जातात, जसं की फाउंडेशन ऑफ नर्सिंग वगैरे असे बरेचसे टॉपिक्स आहेत आणि डीप क्वेश्चन्स विचारले जातात. तुम्हाला आता प्रत्येक सब्जेक्टचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर आपले बॅच तुम्ही जॉईन करूच शकता, आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. चला आता क्वेश्चन्सकडे बघूयात. इथे काय म्हटलंय, डॉक्टर, हॉस्पिटल, पेशंट, फॅमिली. तर इथं करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज पेशंट. नर्सची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी कोणासाठी असते तर पेशंटसाठी असते. नेक्स्ट क्वेश्चन, केअरिंग फॉर टर्मिनली इल पेशंट रिक्वायर्स फिअर, निग्लेक्ट, कंपॅशन अँड सपोर्ट, स्ट्रिक्टनेस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज कंपॅशन अँड सपोर्ट. आता टर्मिनली जर बघायला गेलं तर इल पेशंट काय लागतं तर इमोशनल सपोर्ट लागतो, केअर लागते, काइंडनेस लागते, भीती किंवा स्ट्रिक्टनेस नाही लागत. बरोबर आहे, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, आता मित्रांनो पहा क्वेश्चन पाहूयात, पण जर तुम्हाला एक्झाममध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करा. थेअरी जेवढी महत्वाची आहे तेवढी एमसीक्यू गरजेचे आहेत, कारण
प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. आता एक्झाममध्ये आपण जातोय, थेरॉटिकल केलंय, पण कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, घुमून फिरून येतात ते कळणं गरजेचं आहे. सो झाली तेवढी क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. आता इथे क्वेश्चन काय, ट्रीटिंग ऑल पेशंट्स इक्वली शोज जस्टिस, ऑटोनॉमी, फिडेलिटी, व्हेरासिटी. तिथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए विच इज जस्टिस. आता जस्टिस म्हणजे काय, तर फेअर आणि इक्वल ट्रीटमेंट फॉर एव्हरीवन, म्हणजे तो गरीब असो श्रीमंत असो, नॉट ओन्ली फॉर फायनान्शियल. जर एखादा खूप जास्त आजारी पेशंट असेल तर त्याला सेम ट्रीटमेंट दिली पाहिजे. प्रत्येकाला इक्वल ट्रीटमेंट घेण्याचा हक्क आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिफ्युजिंग अनसेफ प्रॅक्टिस शोज. ते इथे करेक्ट काय ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज प्रोफेशनल इंटेग्रिटी. प्रोफेशनल इंटेग्रिटी म्हणजे काय, तर डुईंग द राईट थिंग इवन इफ इट इज डिफिकल्ट. जरी चुकीची म्हणजे ती पद्धत धोकादायक असेल किंवा चुकीची असेल तर त्याला नाकारणं आलं पाहिजे. बरोबर आहे, म्हणजेच रिफ्युजिंग अनसेफ प्रॅक्टिस. कळालं, आणि हे गरजेचं पण आहे एखाद्या पेशंटला वाचवायचं असेल तर. आता मित्रांनो, हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत आपण डिस्कस केले, तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा. आणि आता नर्सिंग सीटी आणि जे आपले बाकीचे कोर्सेस असेल त्याची फीस फक्त 5,000 असेल पर कोर्स. आणि जर तुम्हाला पूर्ण कोर्स बाय करायचे असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. पहा, ही खूप छान डील आहे. तुम्ही लवकरात लवकर ही डीलचा ऍक्सेस घ्या. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन सुद्धा हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता, एनरोल करू शकता. आता मित्रांनो, आपले लेक्चर आता इथेच एंड करूया. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा. थँक्यू, नाईस डे, बाय.